निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत. नेमकं आरपीआयची भूमिका काय आहे? आरपीआय याच्यामध्ये म्हणजे निवडणुकामध्ये भाजपसोबत जाणार आहे की स्वतंत्र लढणार आहे? काय निर्णय घेण्यात आलाय? केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेबांचे स्पष्ट आदेश आहेत की आपल्या शहर लेवलवरती पहिलं प्राधान्य भारतीय जनता पार्टी सोबत आपलं राहील आणि आम्ही भारतीय जनता पार्टी सोबत राहणार आहोत. तसेच या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या वतीने प्रत्येक विधानसभेमध्ये 5-5 अशा 15 जागा आम्ही त्या ठिकाणी मागितलेल्या आहेत आणि तशी बोलणी पण निवडणूक प्रमुख शंकरशेठ जगताप आणि शहराचे अध्यक्ष शत्रुघ्नजी काटे यांच्यासोबत आमच्या नेत्या चंद्रकांताताई सोनकांबळे असतील, बाळासाहेब भागवत असतील, अजित शेख असतील, इलाताई असतील, सम्राटजी जकाते असतील, सुरेश निकाळजी, कमलताई कांबळे, धर्मरत्न गायकवाड असे सर्व आमची कोर कमिटीच्या माध्यमातून आम्ही त्यांच्याशी बोलणं चालू आहे. मागण्या मान्य नाही झालं तर मग काय भूमिका असेल आरपीआयची? म्हणजे स्वतंत्र लढणार की फक्त खरं सांगायचं म्हटलं तर भारतीय जनता पार्टीच्या मेन कोर कमिटीच्या माध्यमातून आम्हाला असा निरोप आलाय की रिपब्लिकन पक्षाला सोबत घ्यायचंय आणि रिपब्लिकन पक्षाला सोबत घेऊन ही निवडणूक लढवायची. म्हणून कमी जागा जास्त जागा ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये आम्ही अशा A+ जागा आहेत आमच्या, त्या 8 ते 10 जागा आमच्या A+ आहेत आणि आम्ही 5 जागा ह्या इतर 2 ओपन समाजाच्या मध्ये आमच्या नेत्या इलाताई ठोसर असतील, आमचे नेते अजिजभाई शेख असतील, असे 2 ओपनच्या पण जागा मागणार आहोत. तसेच इतर कोण ओपन समाजातील उमेदवार आमच्या पक्षामधून इच्छुक असेल तर त्याला देखील आम्ही जागा त्या ठिकाणी मागणार. अद्याप युतीची निर्णय झालेला नाही. जर एकनाथ शिंदे सोबत आले तर त्याचा फटका तुम्हाला पडू शकतो. काय भूमिका घ्याल? त्याचा जरी फटका बसत असेल पण महायुतीच्या माध्यमातून आम्ही निवडणूक लढणार आहोत आणि ज्या जागा आम्ही मागत आहोत तिथं आमची ताकदीच्या प्रमाणे मेरिट लेवलवरतीच ती जागा आम्ही सोडून घेणार आहोत. तसं महायुतीच्या माध्यमातून अजितदादा पण सोबत आहेत, एकनाथ शिंदे साहेब पण सोबत आहेत. मग ते जरी सोबत असले तरी आम्ही आमच्या मताशी ठाम आहोत. 15 जागा आम्ही त्या ठिकाणी. अजितदादांनी सोबत या म्हटलं तर जाणार का त्यांच्या? आता सध्या तरी आमच्या कोर कमिटीच्या माध्यमातून तो तसा प्रस्ताव आम्ही काही विचार विनिमय केलेला नाही. पहिलं प्राधान्य आम्ही भारतीय जनता पार्टीला देणार आहोत आणि भारतीय जनता पार्टी सोबत आमचं चांगलं बोलणं त्या ठिकाणी चालू आहे आणि त्यांनी आश्वासित केलंय की रिपब्लिकन पक्षाला सोबत घेऊन या महापालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून महापौर हा महायुतीचा होईल. जर नाहीच तुम्हाला तेवढ्या अपेक्षित जागा दिल्या तर जाणार का राष्ट्रवादी? नाही, तसं अपेक्षित जागा देणारच आहेत. त्यांचं स्वतःहून आम्हाला त्या ठिकाणी प्रस्ताव आलेला आहे. म्हणून अपेक्षा आमच्या त्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पूर्ण होतील असं आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. मतदार याद्यांमध्ये घोळ आहे हे 100% ही बाब बरोबर आहे. कारण त्याचा अनुभव लोकसभेला पण मी घेतलेला, विधानसभेला घेतलेला आहे आणि आता महानगरपालिकेची माझ्या प्रभागाची जी यादी मी पाहिलेली आहे त्या यादीमध्ये सुद्धा एका भाग क्रमांकामध्ये जवळजवळ 20 ते 25 लोक मयत आहेत की 10 वर्षापूर्वी मयत झालेला माणूस आजही यादीमध्ये आहे आणि 1 महिन्यापूर्वी मयत झालेला पण माणूस आजही यादीमध्ये आहे. एक मयत लोकांची नावं कट केली नाहीत. दुसरा भाग असा आहे नावात चुका खूप केलेल्या आहेत. तिसरा भाग असा आहे फोटो एका व्यक्तीचा आणि नाव एका व्यक्तीचं आणि अशा पद्धतीनं मोठं घोळ आहे. तर या मतदार याद्या स्वच्छ करण्यासाठी थोडक्यात निवडणूक आयोगानं मुदत वाढवली पाहिजे, हरकत घेण्याची मुदत वाढवली पाहिजे आणि याद्या स्वच्छ करण्याची मुदत ती वाढवली पाहिजे आणि पुन्हा एकदा याद्या स्वच्छ करून यादी प्रसिद्ध केली पाहिजे आणि मग जर कोणाचा हरकत नसेल तर ती यादी कंटिन्यू झाली तर निवडणुकीला काहीतरी अर्थ असणार आहे. मगाशी तुम्ही म्हणाले की बाबा टॅक्स पावत्या देताना हे चुकत नाही आणि मतदार याद्या करताना हे चुकतात. नेमकं महापालिकेचं एवढं मोठं कारभार चालतं, कोट्यवधी रुपयाचे आहे, तिथे चुका होत मग मतदार यादीमध्येच काय चुका होतात? नाही, हे अगदी बरोबर आहे. लोकांकडून आपण टॅक्स जमा करतो, पाणीपट्टीची बिलं असतात, टेलिफोनची, मोबाईलची बिलं असतात, तिथं कुठेही कधीच चूक होत नाही. नागरिकांकडनं पैसा वसूल करताना सरकार बरोबर करतं, परंतु मतदार यादीमध्येच घोळ कसा काय होतो? कारण एकाच घरातली 4 नावं असतात आणि त्या घरातली 4 मोबाईल असले तरी बिल बरोबर जातं, परंतु मतदार याद्यामध्ये घोळ होतो. म्हणजे याचा अर्थ असं होतं की काळजीपूर्वक ती यादी तपासली जात नाही, बघितली जात नाही. बेफिकिरीचा कारभार हा मतदार याद्यांमध्ये आहे. त्यामुळे मतदार याद्या स्वच्छ होणं, दुरुस्त होणं हे अतिशय महत्वाचं आहे. कोण मुद्दामून करताय का? कारण की विधानसभेला देखील भोसरीमध्ये असा प्रकार घडला आणि आता या निवडणुका येतात त्याच्यामध्ये देखील घोळ आहे. मुद्दामून कोणी निवडणूक आयोग असं करताय की राज्य सरकार किंवा केंद्र सरकार? नाही, निवडणूक आयोगच याला जबाबदार आहे. राज्य सरकार, केंद्र सरकार आपण काय ते यादी बघायला येत नाही.
निवडणूक आयोगाची भूमिका, त्यांनी जे BLO नेमलेले आहेत आणि राजकीय पक्षाचे BLA ते घेतात, पण ते BLA आणि BLO हे कधीच एकमेकांसोबत काम करताना दिसत नाहीत. त्यामुळे प्रत्येक यादीमागे BLO त्यांच्या वरिष्ठ अधिकारी यांना जबाबदार धरून ती यादी दुरुस्तच झाली पाहिजे, त्याशिवाय मतदान घेऊ नये, ही आमची ठाम भूमिका आहे.